तर राज्यातील या घडामोडी पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सरपा बाजारामधून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, जर तुम्ही सोना खरेदी करण्याचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस एखाद्या सणासारखा दिवस ठरणार आहे। कारण आज सकाळी सरपांचे बाजार उघडताच सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। आज सकाळपासून 24 कॅरेटचे भाव कमी सुद्धा झालेले आहेत। तर या सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे आज सकाळपासून सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। बघा, सलग आज तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावामध्ये घसरण सुरूच आहे। सोन्याचे भाव वाढलेले होते, या कारणामुळे ज्यांनी सोनं अजून खरेदी केलेलं नव्हतं तर त्यांच्यासाठी आजचा दिवस हा एखाद्या लॉटरीपेक्षा खूप मोठा दिवस ठरत आहे। बघा, विचार करायला गेला तर आज सकाळपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। यासोबत आज सकाळपासून चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून जो सोन्याने एक मोठा डोंगर तयार केलेला होता तर तो डोंगर आता ढासळायला सुरुवात झालेली आहे। काही तज्ञांनी असा अंदाज व्यक्त केलेला होता की सोनं 2 लाखांच्या पुढे आणि चांदी 4 लाखांच्या पुढे जाणार। यामुळे सामान्य ग्राहक सराफा बाजाराकडे पाठ फिरवून बसलेले होते, परंतु जागतिक बाजारपेठेमधून अशी एक बातमी आलेली आहे। तर या बातमीमुळे सर्व ग्राहक आता खुश झालेले आहेत। आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या भावामध्ये पडझड झालेले आहे। सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत, कारण 24 कॅरेटच्या सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। तर उच्चांकी दर गाठणारं सोनं आणि उच्चांकी दर गाठणारी चांदी मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेली आहे। आता बघा, आजचे 24 कॅरेटचे आणि 22 कॅरेटचे, 18 कॅरेटचे आणि 14 कॅरेटचे सोन्याचे भाव आपण पाहणार आहोत। यासोबत प्रति अर्धा किलो, प्रति 1 किलो चांदीचा आजचा भाव काय आहे तर तो चांदीचा भाव सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु आकडेवारीनुसार काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 1,82,000 रुपये होता, परंतु मागच्या 3 दिवसांपासून लगातार या सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। ज्या चांदीने आणि ज्या सोन्याने रेकॉर्ड मोडलेले होते तर ती चांदी आणि ते सोनं कवडीमोल भावामध्ये विकलं जात आहे। बघा, प्रत्येकाचा काळ असतो, हा काळ आता चांदीचा संपलेला आहे आणि सोन्याचा काळ सुद्धा संपलेला आहे। सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, ग्राहकांना, ज्या ग्राहकांनी 8 दिवसांपूर्वी सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये गुंतवणूक केलेले होते तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। ज्या ग्राहकांनी मागच्या 3 दिवसांपूर्वी सोनं आणि चांदीमध्ये खरेदी केलेले होते, गुंतवणूक केलेले होते तर ते ग्राहक सुद्धा आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। परंतु जे ग्राहक आज सोनं किंवा चांदी खरेदी करतील तर ते ग्राहक डोक्याला हात लावून बसणार आहेत की नाही ते सुद्धा आपण पाहणार आहोत। खरं तर हे घसरण ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहे, ज्यांना सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी लॉटरीपेक्षा कमी नाही तर ही घसरण लॉटरीसारखीच आहे। विचार करायला गेला तर ही घसरण सर्वसामान्यांसाठी एखाद्या लॉटरीसारखीच ठरत आहे। बघा, प्रत्येकाला वाटत होता की सोनं आवाक्याच्या बाहेर गेले, परंतु आता प्रत्येकाला सोनं खरेदी करता येईल इतकं सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरलेले आहेत। बघा, सर्वसामान्यांच्या खिशाला मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागत होते। सर्वसामान्य माणूस या सोन्याच्या भावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये होरपळला जात होता, कारण सोन्याने एक मोठा डोंगर तयार केलेला होता, त्याच पाठोपाठ चांदीने सुद्धा मोठा डोंगर तयार केलेला होता। तर हे दोन्ही डोंगर आता ढासळलेले आहेत। हे दोन्ही डोंगर ढासळल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु मित्रांनो, या सोन्याची घसरण अजून किती दिवस अशीच राहणार आहे? मग तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे याविषयी अनुभवी सराफांचं काय म्हणणं आहे तर ते सुद्धा आपण सविस्तर बघून घेऊयात। बघा, तुमची एक चूक तुमचे हजारो
करोडो रुपयांचं नुकसान करू शकते। त्यामुळे अर्धवट माहिती पाहून सोनं खरेदी करण्यासाठी जाऊ नका। संपूर्ण सविस्तर माहिती पहा, जेणेकरून तुमचा फायदा होईल। कमी पैशांमध्ये तुम्हाला 24 कॅरेटचं अधिक सोनं मिळून जाईल। बघा ग्राहकांनो, ज्या चांदीने सर्वांची झोप उडवलेली होती, तर ती चांदी आणि ते सोनं सर्वांच्या आवाक्यामध्ये आता आलेलं आहे। विचार करायला गेला तर मागच्या काही दिवसांपासून भरपूर ग्राहकांचं स्वप्न होता की सोनं खरेदी केलं पाहिजे, चांदी खरेदी करून ठेवली पाहिजे, किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, चांदीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, असं सर्वांचं स्वप्न होतं। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोनं हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं होतं आणि चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत होते। त्यामुळे आपण काय सोन्याकडे आणि चांदीकडे या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत नव्हतो। परंतु सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। ग्राहक आता खुश व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आपण आजचे ताजे भाव पाहणार आहोत। म्हणजेच आज सकाळपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18-14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घट झालेली आहे। यासोबत आज सकाळपासून चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घट झालेली आहे, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती तर पाहणार आहोत। बघा, सोनं आपण काय खात नाही किंवा पित नाही, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सोनं असं एक धातू आहे की तो धातू प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी खरेदी करावाच लागतो। या सोन्याकडे फक्त दागिना म्हणून नाही तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं। म्हणूनच हा सोन्याचा विषय प्रत्येकाच्या भविष्याचा असतो। विचार करायला गेला तर सोनं काय आपण खात नाही किंवा पित नाही, परंतु आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला कुठेतरी सुरक्षित, आपल्याला सेफ झोनमध्ये राहता येईल। त्यामुळे आपण सोन्याकडे पाहत असतो आणि सोन्याची खरेदी सुद्धा करत असतो। त्यामुळेच मित्रांनो, अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण अर्धवट माहिती ही तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जात असते। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। व्हिडिओ सविस्तर माहिती पाहिले तर तुमचा फायदा हा 100% होतच असतो। बघा, विचार करायला गेला तर कोणी म्हणता की सोन्याचा भाव हा डॉलरवरती अवलंबून असतो, कोणी म्हणता सोन्याचा भाव हा शेअर मार्केटवरती अवलंबून असतो, परंतु हा सोन्याचा भाव हा जागतिक बाजारपेठेवरती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरती, यासोबत आपल्या देशामध्ये ज्या पण काही घडामोडी चाललेल्या असतात, ट्रेड वॉर म्हणजे व्यापार युद्ध काही सुरू असतात, तर त्यावरती याचा भाव सुद्धा अवलंबून। त्यामुळेच मित्रांनो, सोन्याचे भाव कधी वाढत असतात आणि सोन्याचे भाव कधी घसरत असतात, त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। यासोबतच मागच्या 2 दिवसांपूर्वी एक बातमी समोर आलेली होते, तर ती बातमी म्हणजे काय की भरपूर ग्राहकांचे मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। भरपूर ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं सांगून 18 कॅरेटचं आणि 22 कॅरेटचं सोनं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण 24 कॅरेटचे पैसे मोजलेले आहेत आणि आपल्याला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी हे सोनं कसं ओळखायचं, म्हणजेच हे सोनं 24 कॅरेटचं आहे, हे सोनं 22 कॅरेटचं आहे, हे सोनं 18 कॅरेटचं आहे, हे सोनं 14 कॅरेटचं आहे, तर हे कसं ओळखायचं असतं, तर त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगून टाकत आहे। यासोबत आपण सोन्याचे आजचे ताजे भाव आणि चांदीचे भाव सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा, विचार करायला गेला तर तुम्ही सोन्याचा भाव कुठे पण पाहू शकता, गुगलवरती पाहू शकता, टीव्हीवरती पाहू शकता, पेपरला सुद्धा पाहू शकता, परंतु हे भाव वाढण्याची कारणे आणि उतरण्याची कारणे आणि या सोन्यामधील गुपित माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही। विचार करायला गेलं तर आपल्याला भाव कुठे पण पाहायला मिळत असतात, परंतु सोन्याचे भाव का घसरत असतात, सोन्यामध्ये का वाढ होत असते, तर हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही। यासोबत जे मोठमोठे या व्यापारी असतात, जे मोठमोठे उद्योगपती, करोडपती लोक असतात, तर ते सोन्याची खरेदी आणि विक्री कशा पद्धतीने करत असतात त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। बघा, विचार करायला गेलं तर जे श्रीमंत लोक असतात, तर ते जास्त प्रमाणामध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करत असतात, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ते मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदी खरेदी करून त्याची काही दिवसानंतर विक्री करत असतात। आता ही विक्री केल्यानंतर काय होतं की त्यांना जास्त व्याजदर मिळतो आणि त्यांचा जास्त प्रमाणामध्ये फायदा सुद्धा होतच असतो। त्यामुळे जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारत असाल, तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवी सराफांचे अंदाज, यासोबत अनुभवी व्यापाऱ्यांचे अंदाज, यासोबत वरील आलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव किती दिवस असेच घसरणार आहेत याविषयी सुद्धा आपण माहिती सविस्तर पाहत आहोत। आता बघा ग्राहकांना, प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे फुलना फुलाची पाकळी, थोडंफार सोनं असलंच पाहिजे, परंतु आपल्या
परिस्थितीमुळे असेल किंवा सोन्याचे भाव तेजीने वाढत असतील तर त्यामुळे आपण सोनं खरेदी काय करू शकत नव्हतं. परंतु सध्याच्या स्थितीला विचार करायला गेलं तर सर्वसामान्य ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सोनं खरेदी करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा पाहायला मिळत आहे. ग्राहकांना दिलासा मिळून ग्राहकांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 आणि 14 कॅरेटचं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहे. यासोबत चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे. त्यामुळे आज सकाळपासून सोनं खरेदी करणारे ग्राहक आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. ग्राहकांना या ठिकाणी दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. तर एकंदरीत आता आपण तुमचा जास्त वेळ न घेता सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत, चांदीचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत, अजून किती दिवस असेच घसरण सुरू राहणार आहे, मग तुम्ही थोडं थांबायचं का लगेच सोनं खरेदी केलं पाहिजे याविषयी अंदाज देतो. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांनी घाईघाई केलेले होते तर ते डोक्याला हात लावून बसलेले आहेत. कारण बघा, विचार करायला गेलं की आपल्या शेजारचे कोणीतरी सोनं खरेदी करून आणत असतात, समोरचे सोनं खरेदी करायला जातात, आपण सुद्धा त्यांचंच बघून सोनं खरेदी करायला जात असतो. बघा, विचार करायला गेला तर तुम्ही असा अचूक निर्णय घेतला, कोणाचं तरी ऐकून सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होण्याचे चान्सेस असतात. परंतु जर तुम्ही अनुभवी अभ्यासकांची माहिती, अनुभवी व्यापाऱ्यांची माहिती, आर्थिक सल्लागारांची माहिती ऐकली, यासोबत जागतिक बाजारपेठेमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या पण काय घडामोडी चाललेल्या असतात, यासोबत अमेरिका, युरोप, चीन, ब्राझील असे जे आपले देश आहेत तर त्या देशांमध्ये ज्या पण काही स्थिती निर्माण झालेल्या असतात, व्यापार युद्ध असतात, तर या युद्धाचा परिणाम या सोन्यावरती होत असतो. सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव हे कशामुळे वाढत असतात, कशामुळे घसरत असतात त्याविषयी तर आपण बोलणार आहोत. परंतु अगोदर आपण भाव बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ या ठिकाणी तुमचा जाणार नाही. आता बघा, ग्राहकांना महिला असतील किंवा पुरुष असतील, प्रत्येकाला वाटतं की आपल्या हातामध्ये, गळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी सोनं असलंच पाहिजे. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परिस्थितीमुळे असेल किंवा काही कारणास्तव असेल तर आपण सोनं खरेदी करत नव्हतं. परंतु एकंदरीत पाहायला गेलं की सोन्याने जो उच्चांकी दर गाठलेला होता, जो मागच्या काही दिवसांपासून थोडा थोडा तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये जो सोन्याने डोंगर तयार केलेला होता, चांदीने सुद्धा थोडा थोडा करून जो मोठा डोंगर तयार केलेला होता, तर तो चांदीचा डोंगर आणि सोन्याचा डोंगर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेला आहे. तर हे दोन्ही डोंगर कोसळल्यामुळे सोने खरेदी करणारे ग्राहक आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून ग्राहकांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रांगा केल्याची बातमी समोर आलेली आहे. सकाळपासून न्यूजपेपरला, चॅनलवरती, बातम्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुफान बातम्या व्हायरल होत आहे. तुम्ही सकाळी टीव्हीवरती बातमी पाहिलेली असेल की सोन्याने ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्यानंतर आता सोन्याचे भाव कवडीमोड झालेले आहेत, सोन्याने पलटी मारलेली आहे, अखेर सोन्याचा फुगा फुटला, अशा प्रकारच्या बातम्या मोबाईलवरती, टीव्हीवरती कुठे ना कुठेतरी तुम्ही ऐकलेल्या असेल. तर एकंदरीत विचार करायला गेला तर या सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात, कशामुळे वाढत असतात, तर याची मुख्य कारणे तर आपण पाहणार आहोत. परंतु हे कारणे पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे काय करत असतात की आपल्या भारत देशामध्ये जे पण काय निर्णय घेत असतात तर त्या निर्णयांचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती आणि चांदीच्या भावावरती होत असतो. या सोन्याच्या आणि चांदीच्या भावावरती परिणाम झाल्यामुळे या सोन्याचे आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरत असतात आणि खऱ्या अर्थाने ग्राहकांना दिलासा मिळत असतो. आता बघा, ग्राहकांना मोदी साहेबांनी कोणता निर्णय घेतलेला होता, त्या निर्णयाचा फायदा कशा पद्धतीने ग्राहकांना होत आहे ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आज सकाळी सराफांचे बाजार उघडले. सराफांचे बाजार उघडताच मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना सोन्याची खरेदी करायची होती, त्यामुळे ग्राहक पैसे घेऊन आलेले होते. मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून सोनं खरेदी केलेलं आहे. भरपूर ग्राहकांनी पैसे देऊन म्हणजेच कॅश, रोकडच्या स्वरूपामध्ये पैसे देऊन सोनं खरेदी केलेलं आहे. विचार करायला गेला तर ग्राहकांकडे भरपूर दिवसांपासून पैसे होते. भरपूर ग्राहकांनी पैसे साठवून ठेवलेले होते. तर ते पैसे साठवलेले पैसे आता ते सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण
भविष्यामध्ये सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक म्हटली जात असते. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे प्रत्येक ग्राहकाचं स्वप्न असतं, तर ते ग्राहक स्वप्न आता पूर्ण करत आहे. तर तुम्ही सोनं आता खरेदी केलं पाहिजे का थोडं थांबलं पाहिजे, चांदी आता खरेदी केली पाहिजे का थोडं थांबलं पाहिजे, याविषयी सुद्धा माहिती देतो. परंतु अगोदर आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण सविस्तर बघून घेऊयात. आता बघा ग्राहकांनो, आजचे आपण सोन्याचे ताजे भाव बघून घेऊयात. बघा या ठिकाणी आजचा 24 कॅरेटचा ताजा भाव 1,61,570 रुपये, 22 कॅरेटचा 1 तोळ्याचा भाव 1,48,100 रुपये, यासोबत 18 कॅरेटचा 1 तोळा सोन्याचा भाव 1,21,000 रुपये, 14 कॅरेट सोन्याचा भाव 94,000 रुपये. सरासरी विचार करायला गेला तर सोन्यामध्ये सरासरी 20 ते 22,000 रुपयांची घसरण मागच्या 2 महिन्यांच्या तुलनेमध्ये झालेली आहे. जर आजचा विचार करायला गेला मागच्या 2 दिवसांच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये थोडीफार घसरण पाहायला मिळत आहे. परंतु ग्राहकांना चांदीमध्ये काय वाढ झालेली आहे का घसरण झालेली आहे, तर ती सुद्धा आपण सविस्तर बघून घेऊया. आता बघा ग्राहकांना, आजचा चांदीचा 1 ग्रॅम चांदीचा भाव 285 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,850 रुपये, 100 ग्रॅम चांदीचा भाव 28,500 रुपये, 1 किलो चांदीचा भाव 2,85,000 रुपये. तर अशा पद्धतीने सोन्याचे आणि चांदीचे भाव आहेत, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर थोडीफार माहिती काढा, आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर विचार करायचा आहे तरच खरेदी करा.